श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कधी कधी आयुष्य इतकं गोंधळलेलं वाटतं ना की आपण धावत असतो. आपण नक्की कुठे जायचंय हेच विसरून जातो. डोक्यात विचारांचा आवाज इतका वाढतो की स्वतःचा श्वास सुद्धा ऐकू येत नाही. अशा वेळी थोडं थांबा, डोळे मीट आणि फक्त श्वास घे. अशा वेळी थोडा थांब, डोळे मीट आणि फक्त श्वास घे. कारण शांतता ही बाहेर मिळत नाही, ती आपल्या आतच असते. मला नेहमी वाटतं निसर्ग आपल्याला रोज काहीतरी शिकवत असतो, पण आपण पाहायला थांबतच नाही. एका झाडाकडे बघा, तो कुणाशी स्पर्धा करत नाही, तरीही ते उंच वाढतं. नदीकडे बघा, ती अडथळ्यांशी भांडत नाही, ती फक्त आपला मार्ग शोधत राहते. माणूस मात्र थोडी अडचण आली की विचारतो, माझ्याच आयुष्यात असं का? स्वामी समर्थ महाराज म्हणतात, घाबरू नकोस, तू एकटा नाहीस. याचा अर्थ असा नाही की संकट येणारच नाहीत, तर याचा अर्थ असा आहे की ती झेलायची ताकद आधीपासूनच तुझ्यात आहे. आपण खूप वेळा बाहेर आधार शोधतो, कोणीतरी येईल आणि सगळं ठीक करून जाईल असं वाटत राहतं. पण खरं सांगू का, देव बाहेर नसतो, तो तुमच्या धैर्यात असतो, तुमच्या प्रामाणिक प्रयत्नात असतो. आजकाल आपण तुलना खूप करतो. त्याची गाडी मोठी, त्याचं घर छान, त्याचं आयुष्य सेट. पण कोणाचंही आयुष्य आपल्याला पूर्ण दिसत नाही, फक्त चमक दिसते. संघर्ष नाही, खरं सुख दिसण्यात नसतं, ते समाधानात असतं. ज्याला रात्री शांत झोप लागते तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत. आई वडील नेहमी साध्या गोष्टी सांगतात, वेळेवर जेव, जास्त विचार करू नकोस. आपल्याला वाटतं त्यांना काय कळतं, पण आयुष्य शिकवतं की अनुभवाचं मोल पुस्तकापेक्षा मोठं असतं. आयुष्यात अडथळे येणारच, कधी पैसे, कधी नाती, कधी आरोग्य. पण थांबायचं नाही, कारण थांबणं म्हणजे हरलेपण. स्वामी समर्थ म्हणतात, कर्म करत राहा, फळाची चिंता सोडा. तुमचं काम प्रामाणिक असेल तर वेळ बदलायला वेळ लागत नाही, तो बदलतोच. आज मन खूप अस्वस्थ वाटत असेल तर एखाद्याला मदत करा, एक हसू द्या, एक शब्द प्रेमाचा बोला. कारण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे हसू आलं तर मन आपोआपच हलकं होतं. आयुष्य खूप छोटं आहे. द्वेषासाठी नाही, मत्सरासाठी नाही, माफ करायला शिका. कारण माफी दुसऱ्यासाठी नसते, ती तुमच्या शांततेसाठी असते. लक्षात ठेवा, रात्री कितीही अंधार असला तरी पहाट ठरलेली असते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्या शक्तीवरही जी तुम्हाला रोज पुन्हा उभं राहायला शिकवते. थोडं थांबा, श्वास घ्या आणि जाणून घ्या, आयुष्य सुंदर आहे. फक्त ते पाहण्याची दृष्टी शांत असायला हवी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ.